ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। चाइल्ड फंड इंडिया जुन्नर प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील 10 शाळांमध्ये वॉश क्लबची स्थापना करण्यात आली। स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन व पाणी बचतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अभिजित मदने यांनी दिली। क्लबसाठी निवडणूक पद्धतीने सदस्यांची निवड करण्यात आली। वॉश मॉनिटर, हायजीन मॉनिटर व कचरा व्यवस्थापन मॉनिटर अशी पदे देऊन विद्यार्थ्यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या। यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा अनुभवही मिळाला। या प्रसंगी संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर रवींद्र थोर यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सामूहिक स्वच्छता, हात धुण्याची योग्य पद्धत तसेच प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले। विविध समन्वयकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। या उपक्रमांमुळे शाळांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे। आपली आजची कमिटी आहे त्या ठिकाणी वॉश क्लब फॉर्मेशन मीटिंग या ठिकाणी केले आणि त्याचं त्या ठिकाणी आरोग्य हे फार महत्त्वाचं पद आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी जी आराध्या तळपे आहे, आराध्या मच्छिंद्र तळपे, हिला त्या ठिकाणी एकूण 36 मतदारांपैकी 31 मतदारांनी आपली पसंती दिलेली आहे आणि त्यामुळे ती आरोग्य मंत्री म्हणून डिक्लेअर झाली। त्याच वेळेस जो रोशन आहे याला त्या ठिकाणी 5 मतदारांनी पसंती दिलेली असून तोही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी लढत दिली आहे। त्यामुळे आपण आरोग्य मंत्री म्हणून आराध्या मच्छिंद्र तळपे हिची त्या ठिकाणी घोषणा करत आहोत। तिचं सुद्धा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक अभिनंदन करा। टोटल सर्वजण मतदार 36 होते। त्या 36 मतदारांपैकी मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी प्राजक्ता या तुमच्या आवडत्या प्रतिनिधीला 23 मतदारांनी पसंती दिलेली आहे। त्यामुळे आणि तुमचा दुसरा जो प्रतिनिधी होता त्याचं नाव कार्तिक काय आडनाव दाभाडे, याला त्या ठिकाणी 13 मतदान पडलेलं आहे। मग आता तुम्हाला सर्वांना आयडिया आलेली असेल की तुमचा मुख्यमंत्री म्हणून कोण घोषित होणार आता? कोण आहे? प्राजक्ता मुळे, बरोबर ना? महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।